नमस्कार, माझं नाव डॉक्टर विवेक कुलकर्णी. आत्ता आपण एंडोमेट्रियोसिस ह्या आजाराबद्दल माहिती घेऊया. तर सर्वात पहिलं प्रश्न जे येतो ते हे येतं की एंडोमेट्रियोसिस म्हणजे नेमकं काय? एंडोमेट्रियम हा गर्भपिशवीतला आतलं जे आवरण असतं त्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो. तर हे गर्भपिशवीतला आतला जो लेयर आहे ते गर्भपिशवीच्या बाहेर जर पसरलं तर त्याला आपण एंडोमेट्रियोसिस म्हणतो. तर सर्वसाधारणपणे हे कुठे पसरू शकतं आणि काय असतो? तर हे सर्वसाधारणपणे अंडाशयामध्ये किंवा ओव्हरीजमध्ये पसरतं. त्याला आपण ओव्हेरियन एंडोमेट्रियोमाज म्हणतो. आणि मोठ्या आतडीचं शेवटचं जे भाग असतं त्याला सिग्मॉइड कोलोनरी रेक्टम म्हणतो. तर हे गर्भपिशवीच्या मागच्या बाजूला असून तिथून हे कॉमनली सिग्मॉइड आणि रेक्टम मध्ये पसरू शकतो. त्याच्या बाजूला युरेटर्स म्हणून असतात, जे लघवीच्या नळी असतात, तिथे हे पसरू शकतो. त्याच्या बाजूला नर्व्स असतात, हायपोगॅस्ट्रिक नर्व आणि इन्फिरियर हायपोगॅस्ट्रिक प्लेक्सस. तर हे एंडोमेट्रियोसिस तिथे सुद्धा गर्भपिशवीच्या मागच्या बाजूला असं सगळं ठिकाणी पसरू शकतो. गर्भपिशवीच्या पुढच्या बाजूला युरिनरी ब्लॅडर असतो, ज्याला आपण लघवीच्या पिशवी म्हणतो, तिथे सुद्धा हे आजार पसरू शकतो. तर त्याला आपण म्हणतो ब्लॅडर एंडोमेट्रियोसिस. तसं पोटामध्ये आतडीला सुद्धा हे पसरू शकतो, डायफ्राम मध्ये पसरू शकतो आणि छातीमध्ये सुद्धा हे एंडोमेट्रियोसिसचा आजार पसरू शकतो. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं ट्रीटमेंट आणि त्याच्यामुळे होणारे सिम्पटम्स किंवा साइन्स अँड सिम्पटम्स बद्दल चर्चा करूया. धन्यवाद.